इन दिनों पनवेल के हालात बद से बदतर हो गए हैं। लोगों को समझ नहीं आ रहा है कि वो गड्ढों से चले या सड़क से, क्योंकि उन्हें समझ में ये नहीं आ रहा है कि सड़क पर गड्ढे हैं या गड्ढों में सड़क। हम आपको जो दृश्य दिखा रहे हैं वो पनवेल की सड़कें हैं। हालांकि पालिका के सीईओ ने तो बड़े ताव से कहा था कि रास्तों की मरम्मत पूरी हो चुकी है, मगर ये दृश्य देखकर लोग अपने आप से सवाल पूछ रहे हैं कि जिस पनवेल के विधायक को हमने चुनकर दिया था वो क्या आंख बंद कर कर सो रहा है, क्योंकि इन समस्याओं का सामना तो पनवेल की जनता को करना पड़ रहा है। हालांकि इस विषय को लेकर नगर सेवक संदीप पाटिल से जब बात की गई तब उन्होंने कहा कि सड़क की मरम्मत के लिए निधि मंजूर भी हुआ है, मगर अब तक कोई कार्यवाही नहीं की गई है। पनवेल शहरातील सध्या रस्त्यांची जी परिस्थिती बघितली तर नक्की रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते आहेत अशी विचारणा सध्या सर्वसामान्य जनतेकडून होत आहे। पनवेल शहरात एंट्री करणारे एकही रस्ता, मग तो उरण भागातून वडदरच्या पुलावर येणारा असेल, टक्का विभागातला असेल किंवा ठाणा नाक्यावरून पनवेल शहरात येणारा रस्ता असेल, आज शहरात शिरतानाचा रस्त्याची दयनीय अवस्था आज आपल्याला पाहायला झालेली आहे। गेल्या 8 महिन्यापूर्वी या पनवेल नगरपालिकेवर काँग्रेसने सत्ता ताब्यात घेतल्यानंतर जी मागच्या बॉडीमध्ये जी मंजूर केलेली कामं होती रस्त्यांची ती देखील यांना करता येण्यास अपयश आलेलं आहे। आज शहरात ज्या ज्या ठिकाणी मग ते मार्केटमधलं असेल, पंचरत्न हॉटेल जवळ असेल, TIPLच्या स्वतःच्या ऑफिस जवळच आहे, काँग्रेस ऑफिस जवळ खड्डे पडलेले आहेत। ठाणा नाका रस्त्यावर तिथे गेलं तर पनवेल नगरपालिकेचे मुख्याधिकारी त्यांच्या बंगल्यासमोरचे आपण रस्ते बघितलेले आहेत। प्रांत ऑफिसच्या समोरचे म्हणजे शासकीय कार्यालयाजवळ देखील यांनी आज जे खड्डे पडले हे बुजवण्यामध्ये अपयशी झालेले आहेत। माझ्या माहितीप्रमाणे आम्ही जी जवळजवळ शहरातील ठोस अशी उपाययोजना करण्याकरता 14 कोटीची कॉन्क्रीटची योजना आम्ही अंमलात आणली होती आणि त्या संदर्भात डीपीडीसी कडून देखील पंचरत्न हॉटेल ते शिवाजी महाराजांचा पुतळा, अश्वारूढ पुतळा असा या जवळजवळ 1 कोटी रुपये देखील यासाठी निधी मंजूर होऊन मे महिन्यामध्ये पनवेल नगरपालिकेच्या अकाउंटला जमा झालेले आहेत। परंतु असे पैसे एका डीपीडीसी कडून मंजूर होऊन देखील या काँग्रेसच्या राजवटीला या पनवेल शहरातील रस्त्यांचं सोयीसुलभ पडलेलं नाहीये। यातच काँग्रेसचे गटनेते असतील, मग त्यांच्या वार्डातला असेल, बांधकाम सभापती आहेत, त्यांच्या वार्डातल्या रस्त्यांची परिस्थिती बघितल्यावर आता त्यांनी खड्डे बुजवायला सुरुवात केलेली आहे। आणि मी गेल्या वेळी देखील काँग्रेसच्या राजवटीत अशाच पद्धतीचा कारभार झाला होता। एक रस्ते 2-2, 3-3 वेळा खड्डे बुजवताना दाखवून याच्यामध्ये लाखो रुपयांचा मलिंदा लुटण्याचं काम आता हे करणार आणि याच्यासाठी या नागरिकांनी ज्या पद्धतीने यांना निवडून दिलं होतं, ज्या विश्वास यांच्यावर टाकला होता तो विश्वास आता यांच्याकडून कमी झालेला आहे। मी याच्याद्वारे या काँग्रेसच्या राजवटीला कळू इच्छितो की जर या गोकुळाष्टमी किंवा गणपतीपूर्वी जर ठोस अशी भूमिका कायमस्वरूपी रस्ते उपाययोजनेसंदर्भात करू शकले नाही तर शेतकरी कामगार पक्षाने शिवसेनेच्या वतीने मात्र तीव्र आंदोलन छेडण्यात येईल।